हॅलो, वेलकम टू माय साडी पेंटिंग जर्नी। आज ही जर्नी फायनली महाशिवरात्रीला पूर्ण झालेली आहे। मी आज खूप खुश आहे। तुमच्याप्रमाणेच माझी ही साडीची पेंटिंग ती कधी पूर्ण होते आणि मी कधी घालते असं मला झालेलं होतं। पण आज तो योग आलेला आहे। आजच्यासारखा शुभ दिवस नाही आहे माझ्यासाठी आणि फायनली ही आज मी साडी पूर्ण करून नेसलेली सुद्धा आहे। हा पदराचा जो भाग आहे तो बनवायला मला सगळ्यात जास्त वेळ गेला, कारण त्याच्यामध्ये खूप बारीक-बारीक अशा डिटेल्स होत्या आणि तुम्ही बघू शकता की अगदी मी नेटकेपणे गोष्टी करते। खूप गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या स्वतःच्या, कारण हा जो किंवा ह्याचा जो कोर्स असतो हा सगळं मी कोणाकडनं शिकलेली नव्हती। हे मी स्वतः ऑनलाईन बघा किंवा काही फोटोज बघा, त्याच्याने अंदाज लावा, याने सर्व काही शिकलेली होती। आणि या आपल्या भारतीय कलेला मला कुठेतरी प्रमोट करायचं होतं। स्वतःला ते मला स्वतः त्यासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं आणि फायनली ही जी मी साडी बनवली आहे ती फक्त माझ्यासाठी नाही राहणार, ती अनेक लोकांना इन्स्पायरेशन बनलेले आहेत। माझ्या आजूबाजू लोकं तर खूपच खुश झालेले आहेत, अगदी माझ्या मैत्रिणीसुद्धा, की "वॉव! तू हे कसं केलंस? किती सुंदर आहे, छान आहे." म्हणजे खूप चांगल्या कमेंट मिळाल्या। मला वाटलं नव्हतं इतका भरभरून प्रतिसाद येईल माझ्या मैत्रिणींचा आणि माझ्या फॅमिलीलासुद्धा खूप आवडले हे। एक डिझाईन बनवली होती विचारपूर्वक। नेचरला मी सगळ्यात जास्त इथे मी बघितलं आणि पाण्यामध्ये असणारे जीव ह्यांचा मी बेसिकली जास्त विचार केला आणि त्याची मी थीम जास्त ठेवली। ही बुट्टी आहे, ऑल ओव्हर बुट्टी म्हणू शकतो। ती करायलासुद्धा मला फार वेळ गेला, पण मी ही पूर्ण साडीवर केलेलं आहे। एक डिझाईन माझ्या हाताने स्वतःने बनवलेले आहे, हा आनंदच वेगळा। ही साडी बनवायला माझं खरं तर वर्ष गेलं। हे जायला नाही हवं होतं, पण यामुळे मला आता कळते की वेळेचं महत्त्व खूप आहे आणि यापुढे माझ्याकडनं ती चूक तरी होणार नाही आहे की मी या साडीला बनवायला, जर मी नेक्स्ट साडी बनवायला घेते तर त्याला नक्कीच एवढा वेळ तर नक्कीच लागणार नाही आहे। तुम्हालाही अशी साडी पेंटिंग करून हवी असेल तर मला नक्की कमेंट करा।